नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आरोग्य शोक लेखी परीक्षा 2014 परभणी जिल्हा परिषदेमध्ये जो काय पेपर झाला होता, या पेपरमधले महत्त्वाचे तांत्रिक 40 प्रश्न आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी सर्वांना गुड इव्हनिंग। तर मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे 61 नंबरचा पहा। काळा आजार या नावाने ओळखला जाणारा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो? काळा आजार या नावाने ओळखला जाणारा रोग खालीलपैकी कुठल्या राज्यामध्ये आढळतो? चार ऑप्शन तुमच्या समोर आहे। योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे महाराष्ट्र, आसाम, गुजरात। तर यापैकी नाही, ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या आजारावर BCG लस वापरतात? कोणत्या आजारावर BCG लस वापरतात? बॅसिलस क्लायमेट ग्युरिन। तर ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। पाक्षय म्हणजे TB या रोगावर ही लस वापरली जाते आणि बाळ जन्माल्यानंतर बाळकाला सर्वप्रथम कुठली लस दिली जाते? तिचं नाव आहे BCG ही लस दिली जाते। पुढचा प्रश्न पहा, अल्युमिनियम या मूलद्रव्यास कोणती संज्ञा वापरतात? अल्युमिनियम या मूलद्रव्यास कोणती संज्ञा वापरतात? चार ऑप्शन तुमच्या समोर आहे। योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे। बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, आता ग्रुप डीचा काय गोंधळ झाला आहे, यामध्ये जर तुम्ही बसाल तर समोरच्या ज्या काही परीक्षा आहेत मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा तुमचा कमी स्कोर येईल। त्यामुळे आता तुम्ही समोरच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारीला लागा। अल्युमिनियम या मूलद्रव्यास कोणती संज्ञा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 AL। अल्युमिनियमची संज्ञा काय? AL। ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येतो? कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर। तर पहा, या ठिकाणी अ जीवनसत्वामुळे येत नाही, ब मुळे सुद्धा येत नाही आणि क मुळे सुद्धा येत नाही। तर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो। ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो, त्याला टोकोफेरॉल असे सुद्धा म्हणतात। तर अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा होतो, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो, तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो, तर वांझपणा हा ई जीवनसत्वाच्या अभावामुळे येतो। पुढचा प्रश्न पहा, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? वातावरणामध्ये ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। वातावरणामध्ये ऑक्सिजनचे जे काय प्रमाण आहे ते असते 21%। किती असते? 21%। कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणामध्ये 0.03% असतं, तर नायट्रोजनचं प्रमाण हे वातावरणामध्ये 78% असतं। पुढचा प्रश्न पहा, थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते? थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते? B2, B3, B12 की यापैकी नाही? तर थायमिन या नावाने ओळखलं जाणारं जीवनसत्व आहे B1। कुठलं जीवनसत्व आहे? B1। म्हणजे या ठिकाणी ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर। B1 म्हणजे थायमिन। पुढचा प्रश्न पहा, मानवी मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? मानवी मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? न्यूरोलॉजी, यूरोलॉजी, मानसशास्त्र की यापैकी नाही? मानवी मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? चार ऑप्शन तुमच्या समोर योग्य ऑप्शन निवडायचं आहे। बरेच विद्यार्थी या ठिकाणी योग्य आन्सर देत आहेत। तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। मानवी मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला न्यूरोलॉजी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, पित्त रिकाम जागामध्ये तयार होते। पित्त कशामध्ये तयार होते? यकृतामध्ये, जठरामध्ये, पोटामध्ये की यापैकी नाही? पित्त कुठे तयार होते? पित्त याचा शोध कोण लावला? तर वॉल्टर रीड या शास्त्रज्ञांनी पित्ताचा शोध लावलेला आहे। तर पित्त हे यकृतामध्ये तयार होते। ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरात स्नायूच्या किती जोड्याची संख्या आहे? मानवी शरीरात स्नायूच्या जोड्याची संख्या किती? तर मानवी शरीरामध्ये स्नायूच्या जोड्याची संख्या असणार आहे पहा, चार ऑप्शन तुमच्या समोर योग्य ऑप्शन निवडायचं आहे। तर मानवी शरीरात स्नायूच्या जोड्याची संख्या जर विचारली तर ती आहे 250। ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न पहा, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? तांबे आणि जस्त फेरी IMP असलेला प्रश्न आहे। तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून कोणता धातू तयार होतो? चार ऑप्शन तुमच्या समोर योग्य ऑप्शन निवडायचं आहे। तर यापैकी पहा,
ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं योग्य आन्सर असणार आहे. तांबे आणि पितळ यांच्या मिश्रणातून, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून पितळ हा धातू तयार होतो. मिश्रण म्हणजे काय, या दोघांच्या एकत्रीकरणातून, म्हणजे तांबे आणि जस्त या दोघांचं ज्यावेळेस एकत्रीकरण केलं जातं, तांबे आणि जस्त या दोघांच्या एकत्रीकरणातून कुठला धातू तयार होतो, तो होतो पितळ. पितळ हा धातू दोघांच्या मिश्रणातून तयार होत असतो. पुढचा प्रश्न पहा, रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे हा. पहा, ट्रॅफिक इन्स्पेक्टर एस टी महामंडळाला हा सुद्धा प्रश्न विचारला होता. म्हणजे विज्ञानचे प्रश्न सामान्य ज्ञानमध्ये दुसऱ्या सुद्धा परीक्षेला विचारले जातील. तुम्ही जर मागच्या कोल्हापूरचा पेपर पाहिला असेल तर त्यामध्ये जवळपास पोलीस भरतीच्या 25 क्वेश्चनपैकी 10 क्वेश्चन विज्ञानावर विचारले होते. त्यामुळे हा व्हिडिओ पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्त्वाचा असणारा व्हिडिओ आहे. रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 तुळस ही वनस्पती रक्तदाबाच्या गुणकारी वनस्पती ही गुणकारी असलेली वनस्पती आहे. कुठली? तुळस वनस्पती. पुढचा प्रश्न पहा, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात? भारतीय अणुविज्ञानाचे जनक रिकाम जागा होय किंवा कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे डॉक्टर होमी भाभा याला म्हणतात. तर सी व्ही रमन. सी व्ही रमन कोण आहेत? तर मित्रांनो, सी व्ही रमन यांचा जन्मदिवस हा 28 फेब्रुवारी हा भारतामध्ये विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे सी व्ही रमन हे भारताचे शास्त्रज्ञ होते, वैज्ञानिक शास्त्रज्ञ होते. आता जगदीशचंद्र बोस. तर जगदीशचंद्र बोस विषयी लक्षात ठेवा. जगदीशचंद्र बोस हे भारताचे शास्त्रज्ञ असून यांनी वनस्पतीला भावना व संवेदना असतात हा सिद्धांत जगदीशचंद्र बोस यांनी मांडलेला आहे. तर आपल्याला प्रश्न, अणुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भाभा आहेत. 28 फेब्रुवारी लक्षात ठेवा. सी व्ही रमन यांचा जन्मदिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. गॅमा अल्फा या किरणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? गॅमा आणि अल्फा या किरणाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 हेनरी बॅक्वेरल या शास्त्रज्ञाने गॅमा व अल्फा किरणाचा शोध लावला. तर गॅमा आणि अल्फा किरणाचा वापर कशासाठी केला जातो? तर जे काय आपले अन्नपदार्थ आहे, म्हणजे जे काय बटाटे वगैरे आहेत यावर कोंब फुटू नये म्हणून गॅमा या किरणाचा मारा केला जातो. कुठल्या? गॅमा किरणाचा मारा केला जातो. उत्कृष्ट कवकनाशक म्हणून रिकाम जागा यास ओळखतात. उत्कृष्ट कवकनाशक म्हणून कशाला ओळखतात? बोर्डो मिश्रण, झिंक फॉस्फराईड, पॅरिस प्रोन आणि यापैकी नाही. तर उत्कृष्ट कवकनाशक म्हणून बोर्डो मिश्रणाचा उल्लेख केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर उत्कृष्ट कवकनाशक म्हणून बोर्डो मिश्रणाचा वापर केला जातो. या झाडापासून क्विनाईन हे औषध मिळवतात. आता कोणत्या झाडापासून क्विनाईन हे औषध मिळवतात? क्विनाईन हे औषध हिवताप म्हणजे मलेरिया रोगासाठी उपयुक्त असते. तर हे औषध कुठल्या वनस्पतीपासून मिळविलं जातं? क्विनाईन हे औषध सिनॅमन, सिकोना, खैरकी यापैकी नाही. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर आहे. सिकोना या वनस्पतीपासून क्विनाईन हे औषध मिळवलं जातं आणि हे औषध मलेरिया आजारावर गुणकारी ठरतं. मलेरिया म्हणजेच हिवताप. तर हिवताप या आजारामध्ये आपल्या रक्तातील ज्या काही तांबड्या पेशी याचा नाश होतो. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे की कुठल्या आजारामध्ये तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो? तर मलेरिया आजारामध्ये तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो. आणि 25 एप्रिल हा दिवस मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ग्राफाईट, पारा आणि हेलियम यापैकी नाही. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले. काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ग्राफाईट निवडलं, परंतु ग्राफाईट हे चुकीचं आन्सर असणार आहे. याचं योग्य आन्सर असणार ऑप्शन क्रमांक 2 पारा. पारा हे धातू आहे. ऑप्शन क्रमांक, आणि हा द्रव रूपामध्ये असलेला एकमेव धातू आहे पारा. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. नॅचरल गॅसमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण किती टक्के असते? नॅचरल गॅसमध्ये इथिलीन वायूचे प्रमाण किती टक्के असते? 15%, 18%, 20% की यापैकी नाही. नॅचरल गॅसमध्ये, नॅचरल गॅस म्हणजे गोबर गॅस. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे नॅचरल गॅसमध्ये इथिलीनचे प्रमाण हे 20% असते. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, निष्क्रिय वायू म्हणून कोणत्या वायू संबोधतात? निष्क्रिय वायू म्हणून कुठला वायू ओळखला जातो, संबोधला जातो? म्हणजे प्रश्न कुठल्याही स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. कधी कधी प्रश्न असा पण विचारला जाईल की निष्क्रिय वायू म्हणून वातावरणामधला कुठला वायू ओळखला जातो? हायड्रोजन, मिथेन, नायट्रोजन यापैकी नाही. तर निष्क्रिय वायू म्हणून ऑप्शन क्रमांक 3 नायट्रोजन या वायूचा
उल्लेख केला जातो. कशाचा? नायट्रोजन वायूचा निष्क्रिय वायू म्हणून उल्लेख केला जातो. तर हायड्रोजन वायूविषयी एक लक्षात ठेवा, हायड्रोजन वायू हा सर्वात हलका असणारा वायू आहे. हायड्रोजन वायू हा सर्वात हलका वायू आहे. प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की सर्वात हलका वायू कुठला? तर हायड्रोजन हा वायू सर्वात हलका वायू आहे. तर नायट्रोजन हा वायू निष्क्रिय वायू आहे आणि नायट्रोजनचं प्रमाण वातावरणामध्ये 78% आहे आणि वनस्पतीच्या वाढीसाठी हा घटक महत्त्वाचा असतो. नायट्रोजन हा घटक वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचा असतो. पुढचा प्रश्न पहा, कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते? क्लोरोक्विन, डेप्सॉन, स्ट्रेप्स की यापैकी नाही? कुष्ठरोगावर प्रभावी औषध असणारं कुठलं? तर पहा, कुष्ठ जो काही रोग आहे, कुष्ठरोग हा अनुवंशिक नसणारा रोग आहे. कुष्ठरोगाचा शोध हा 1873 मध्ये डॉक्टर हॅन्सन या शास्त्रज्ञाने नॉर्वे देशामध्ये लावला. तर कुष्ठरोगावर जे काही प्रभावी औषध आहे ते आहे डॅप्सॉन गोळ्या. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर, डॅप्सॉन गोळ्या. आणि कुष्ठरोगालाच हॅन्सन डिसीज असे सुद्धा म्हणतात. आणि 30 जानेवारी हा कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो. पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? चला लवकर लवकर आन्सर द्या. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला आरोग्य सेवक पदाची भरती होईपर्यंत तुम्हाला तांत्रिक प्रश्न आपल्या चॅनलवरून फ्रीमध्ये पुरविले जातील. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बेल आयकॉन त्यालासुद्धा प्रेस करा. व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. तर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग होतो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर कर्करोग होतो. म्हणजे कर्करोग म्हणजेच काय? कॅन्सर. तर 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिन म्हणून साजरा केला जातो. मधुमेह कशामुळे होतो? तर इन्सुलिनच्या अभावामुळे मधुमेह हा रोग होतो. मधुमेह म्हणजेच डायबिटीज. मधुमेह म्हणजेच डायबिटीज. मधुमेहाला शरीराचा अंतर्गत मारेकरी असे सुद्धा म्हणतात. प्रश्न विचारला जाईल की आपल्या शरीराचा अंतर्गत मारेकरी म्हणून कुठल्या आजाराचा उल्लेख केला जातो? तर मधुमेहाचा. मधुमेह हा अनुवंशिक रोग आहे, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होणारा आजार आहे. आणि मधुमेहाविषयी एक लक्षात ठेवा, मधुमेह हा जो काय आजार आहे, हे मधुमेहाचे सर्वात जास्त रुग्ण कुठल्या देशामध्ये आढळतात? तर भारत देशामध्ये सर्वात जास्त मधुमेहाचे रुग्ण आढळतात. प्रश्न विचारला जाईल की जगात सर्वात जास्त मधुमेही रुग्ण कुठल्या देशामध्ये आहेत? तर भारत देशामध्ये आहेत. तर आपला प्रश्न काय होता? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कुठला रोग होतो? तर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कॅन्सर म्हणजेच कर्करोग होतो. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, आगामी आरोग्य सेवक किंवा आरोग्य विभागाच्या इतर भरतीसाठी, तलाठी, ग्रामसेवक किंवा पोलीस भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या साह्याने तयार करतात? वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या साह्याने तयार करतात? मूळ, पाणी, हरितद्रव्य की यापैकी नाही? 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे मित्रांनो. आणि हे जे प्रश्न आगामी जे काय कंबाईन PSI, STI आणि जी काय भरती होणार आहे 26 फेब्रुवारीला, या परीक्षेमध्ये जवळपास विज्ञानवर 15 क्वेश्चन विचारले जातात. 15 क्वेश्चन विचारले जातात. यापैकी मानवी आरोग्यशास्त्रावर जवळपास 5 क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे हे क्वेश्चनसुद्धा PSI, STI भरतीला सुद्धा येऊ शकतात. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या साह्याने तयार करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, वनस्पती आपले अन्न हरितद्रव्याच्या साह्याने तयार करतात. ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. 26 फेब्रुवारीच्या दृष्टिकोनातून, कंबाईनच्या दृष्टिकोनातून सुद्धा विज्ञान हा विषय खूप महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? हा तलाठी भरती 2014 नांदेड जिल्ह्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. तलाठी भरतीसाठी म्हणजे विज्ञानवर सुद्धा इतर परीक्षेला सुद्धा प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? जशाच तसा प्रश्न तलाठी भरती 2014. जर तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका जर असेल तर तुम्ही पाहू शकता 2014च्या तलाठी भरतीमध्ये GK मधला 5 नंबरला विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात? जशाच तसा विचारलेला प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर, ट्रिप्सोमायसिन हे क्षयरोगावर वापरलं जाणारं औषध आहे. क्षयरोग म्हणजेच काय? TB. क्षयरोग म्हणजेच काय? TB. तर जागतिक TB रोग दिन म्हणून कधी साजरा केला जातो? 24 मार्च. 24 मार्च हा दिवस जागतिक TB रोग दिन म्हणून साजरा केला जातो. आणि TB हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. TB हा जीवाणूपासून होणारा आजार आहे. तर TB या रोगाचा शोध कोण लावतो? रॉबर्ट कुक या शास्त्रज्ञाने TB या रोगाचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? क्षयरोग, मलेरिया, नारू.
तर पहा या ठिकाणी नारूविषयी थोडीशी माहिती पहा. नारू हा रोग जगातून आता नष्ट झालेला आहे. नारू हा रोग जगातून नष्ट झालेला आहे. महाराष्ट्र हा नारूपासून सुद्धा मुक्त झालेला आहे. तर रक्तातील तांबड्या पेशीचा नाश कोणत्या रोगामध्ये होतो? तर मलेरिया रोगामध्ये रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होतो. तर तांबड्या पेशीचं महत्त्वाचं कार्य काय? तर आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे तर ते तांबडं कशामुळे होतं? तर लोहामुळे होतं. कशामुळे होतं? लोहामुळे होतं. आणि या लाल रक्तपेशीचं महत्त्वाचं कार्य काय की आपल्या शरीरामध्ये आपण जे नाकाद्वारे जो काय हवेमधला ऑक्सिजन घेतो तर तो ऑक्सिजन आपल्या शरीरातील इतर पेशींना पुरविण्याचं कार्य लोह करत असतं. म्हणजे लोह म्हणजे काय? हे हिमोग्लोबिन हे करत असतं. म्हणजे पहा रक्तातील तांबड्या पेशीचा नाश कोणत्या आजारामध्ये होतो? मलेरिया आजारामध्ये होतो. तांबड्या पेशीचं महत्त्वाचं कार्य काय? तर आपल्या शरीरातील इतर पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करणे हे तांबड्या पेशीचं महत्त्वाचे कार्य आहे. आणि तांबड्या पेशीचं जर आयुष्य जर विचारलं तर 120 दिवसाचं आयुष्य हे तांबड्या पेशीचं असतं. आणि तांबड्या पेशी आपल्या शरीरातील अस्थिमज्जेमध्ये निर्माण होतात. अस्थिमज्जेमध्ये निर्माण होतात आणि नाश प्लीहेमध्ये पावतात. ह्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न कुठल्याही स्वरूपामध्ये कसाही स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला प्रश्नाच्या अनुषंगाने इतर अदरवाईज जी काय माहिती ती सुद्धा माहिती महत्त्वाची ठरणार आहे आगामी परीक्षेसाठी. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या धातूचा उपयोग चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? कोणत्या धातूचा उपयोग चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? लोहाचा, प्लेटिनियमचा की पोलादचा की यापैकी नाही? कोणत्या धातूचा उपयोग चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर पोलादाचा उपयोग हा चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर मी तुम्हाला वरती सांगितले, त्यामुळे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर याच अनुषंगाने तुम्हाला या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून 27 फेब्रुवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. हे 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारीची विशेषता तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. जे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देतील त्यांचं या ठिकाणी स्वागतसुद्धा आहे. आणि जे विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देतील त्यांचं कायमस्वरूपी या ठिकाणी लक्षात राहणार आहे. पुढचा प्रश्न पहा. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून केव्हा पाळण्यात येतो किंवा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कुठला दिवस साजरा केला जातो? तर या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन आता तुम्ही निवडले असेल. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेलं आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं तरी योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. परीक्षा कुठले असो दिनविशेषवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न पहा. आणि सर्वात जास्त विचारला जाणारा दिनविशेष म्हणजे पहा 5 जून म्हणून पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तर 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. यावर हमेशा वारंवार परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? मेलॅनिन, इन्सुलिन, यकृत की यापैकी नाही? आपल्या शरीरामध्ये जे काय साखर असतं ही साखरेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य कुठला घटक करतो? जर आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये जर साखरेचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्याला डायबिटीज हा रोग होतो. तर या डायबिटीज किंवा या साखरवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य शरीरातला कुठला घटक करतो? तर ऑप्शन क्रमांक 2 इन्सुलिन हा घटक करत असतो. म्हणजे आपल्या शरीरातील जे काही शुगर आहे यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य इन्सुलिन करत असतं. आणि इन्सुलिन हे आपल्या पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड ग्रंथीमधून स्रावत असतं. तर इन्सुलिनचा शोध कोण लावला? तर फेड्रिक बेंटिंग या शास्त्रज्ञाने इन्सुलिनचा शोध लावलेला आहे. आणि इन्सुलिनच्या अभावामुळे आपल्याला मधुमेह हा रोग होतो. तर मेलॅनिनमुळे पहा आपल्या शरीराला काळा रंग कशामुळे येतो? तर मेलॅनिन या घटकामुळे आपल्या शरीराला काळा रंग येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे की साखरेवर नियंत्रण कोणता घटक ठेवतो? तर इन्सुलिन हा घटक ठेवतो. आणि 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. यकृताविषयी लक्षात ठेवा. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. आणि यकृताला ग्लुकोजचे कोठार असे सुद्धा म्हणतात. यकृताला आपल्या शरीराचा तपासणी नाका असे सुद्धा म्हणतात. एवढे मुद्दे तुम्हाला या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे म्हणजे जेणेकरून परीक्षेला तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. पुढचा प्रश्न पहा. हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? आपल्या हाडामध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? आपले हाडं मजबूत कशामुळे असतात? तर
आपले हाडे कॅल्शियममुळे मजबूत असतात, तर आपल्या हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती असतं? तर कॅल्शियम हे आपल्याला दुधामधून मिळत असतं किंवा मांस मटण याच्यामधून सुद्धा आपल्याला कॅल्शियम मिळत असतं. तर हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण किती टक्के असतं? 50%, 60%, 40% की यापैकी नाही? आपल्या हाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे एकूण 60% असतं. ऑप्शन क्रमांक 2 असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर. कॅल्शियमचं प्रमाण आपल्या याच्यामध्ये 60% असतं. पुढचा प्रश्न पहा. जीवनसत्व क खालीलपैकी कोणत्या फळात सर्वाधिक आढळते? जीवनसत्व क जीवनसत्व हे कुठल्या फळामध्ये सर्वाधिक आढळते? आवळ्यामध्ये, गाजरमध्ये, केळीमध्ये की यापैकी नाही? तर पहा या ठिकाणी जे काही क जीवनसत्व आहे, हे क जीवनसत्व आवळा या फळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतं. खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे, व्हेरी IMP आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर गाजरामध्ये अ जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतं. तर केळी सर्वात जास्त कॅलरीज उत्पन्न करून देणारं फळ कुठलं? तर सर्वात जास्त कॅलरीज ज्या असतात त्या केळी या फळामध्ये असतात. केळी या फळामध्ये सर्वात जास्त कॅलरीज असतात आणि केळी या फळाला गरिबाचं फळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा सुद्धा जीकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर गाजरामध्ये सर्वात जास्त अ जीवनसत्व असतं. अ जीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला रात आंधळेपणा हा आजार होतो. पुढचा प्रश्न पहा. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड की यापैकी नाही? तर वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर त्याला ज्या वायूमुळे वातावरणातील तापमान वाढतं त्या वायूला हरित वायू म्हणून ओळखलं जातं. तर यापैकी पहा कार्बन डायऑक्साईड या वायूच्या जास्त प्रमाणामुळे वातावरणामध्ये तापमान वाढत असतं. ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? श्वासनसंस्था, अस्थिमज्जा, श्वेतपेशी की यापैकी नाही? तर ज्याही विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलं योग्य आन्सर असणार आहे श्वेतपेशी म्हणजे पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशीवर एड्स रोगाची जे काही विषाणू आहे आपल्या पांढऱ्या पेशीवर हल्ला करतात आणि पांढऱ्या पेशी आपल्या शरीराचं सैनिक म्हणून ओळखले जातात. आपल्या शरीराचं संरक्षण करण्याचं कार्य पांढऱ्या पेशी करत असतात. या पांढऱ्या पेशीचं आयुष्य 7 ते 8 दिवस पांढऱ्या पेशीचं आयुष्य आपल्या शरीरामध्ये असतं. पांढऱ्या पेशीतील T4 आकाराच्या ज्या काही पेशी असतात या पेशीवर एड्स रोगाचा विषाणू असतात ते हल्ला करत असतात आणि 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जगातला पहिला एड्स रुग्ण हा अमेरिका देशामध्ये आढळला आणि भारतातला पहिला एड्स रुग्ण हा चेन्नईमध्ये आढळलेला. भारतातला पहिला एड्स रुग्ण कुठे आढळला? तर चेन्नई या शहरामध्ये आढळलेला आहे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त एड्स रुग्ण तामिळनाडू राज्यामध्ये आहेत. तर जगामध्ये सर्वात जास्त एड्सचे रुग्ण दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पहा. रक्ताचे किती प्रकार पडतात? म्हणजे जे काय आपलं ब्लड आहे त्याचे एकूण किती प्रकार आहेत? म्हणजे पहा ABCD हे जे काय प्रकार पडतात रक्ताचे त्यापैकी पहा एकूण 4 प्रकारचे गट आहेत. आपल्या रक्तगटाचे एकूण 4 प्रकार पडतात. रक्तगटाचा शोध कोण लावला? तर रक्तगटाचा जो काही शोध आहे कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने लावला. कार्ल लँडस्टीनर हा शास्त्रज्ञ ऑस्ट्रेलिया देशाचा होता. कुठल्या? ऑस्ट्रेलिया देशाचा होता. या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावलेला आहे. आणि आपल्या शरीरातील जे काही रक्तभिसरण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त प्रवाहित होत असतं याचा शोध कोण लावला? तर याचा शोध लावला विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने 1628 मध्ये रक्ताभिसरणाचा शोध लावला. रक्तगटाचा शोध कोण लावला? तर कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला. तर रक्ताभिसरणाचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 93 नंबरचा प्रश्न पहा. देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली? देवी या रोगावर पहा याच्या अगोदर तुम्हाला माहीत असेल देवी हा जो काय रोग आहे देवी या रोगामध्ये जगात सर्वात जास्त रुग्ण देवी या रोगाने मेलेले आहेत. देवी या रोगाची साथ जगामध्ये फार भयंकर पसरलेली होती. तर या देवी या रोगावर कोणत्या शास्त्रज्ञाने लस शोधून काढली? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. आणि आता देवी हा रोग जगातून हद्दपार झालेला रोग आहे. तर देवी या रोगावर लस शोधून काढली एडवर्ड जन्नर. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर एडवर्ड जन्नर या शास्त्रज्ञाने देवी या रोगावर लस शोधलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि पहा लुई पाक्चर हा सुद्धा शास्त्रज्ञ महत्त्वाचा आहे. याने महत्त्वाचा सिद्धांत मांडलेला की जंतूपासून रोग उद्भव हा सिद्धांत कोणी मांडला? तर लुई पाक्चर या शास्त्रज्ञाने जंतूपासून रोग उद्भव हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि
कुत्रा चावल्यामुळे जो काय आपल्याला रेबीज हा नावाचा रोग होतो, तर या रेबीज नावाच्या रोगावर जी काही लस शोधून काढली ती लुईक पाश्चर या शास्त्रज्ञाने शोधून काढलेले, आणि कुत्रा चावल्याच्या नंतर आपल्याला बोंबीमध्ये जे काही 14 इंजेक्शन दिले जातात, या इंजेक्शनाचा शोधसुद्धा लुईक पाश्चर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. युनिव्हर्सल डोनर म्हणून कोणत्या रक्तगटाचा उल्लेख केला जातो? युनिव्हर्सल डोनर म्हणजे किंवा सर्व योग्य दाता असं कुठल्या रक्तगटाला म्हणतात? तर ओ रक्तगटाला सर्व योग्य दाता असे म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीचं रक्तगट ओ आहे तो व्यक्ती कोणाला सुद्धा रक्त देऊ शकतो, परंतु ज्या व्यक्तीचा रक्तगट ओ आहे तो व्यक्ती कोणाचंही रक्त घेऊ शकत नाही. आणि पहा म्हणजे त्यामुळे म्हणजे हा सर्वांनाच रक्त देतो, त्यामुळे युनिव्हर्सल डोनर म्हणजे सर्व योग्य दाता म्हणून ओ रक्तगटाचा वापर केला जातो. तर ए बी रक्तगटाला सर्व योग्य ग्राही असे म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीचा रक्तगट ए बी आहे त्या व्यक्तीला कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालत असतं. त्याच्यानंतर पहा, प्रश्न असा विचारला जाईल की जगामध्ये सर्वात कमी आढळणारा रक्तगट कुठला? तर ए बी हा रक्तगट जगामध्ये सर्वात कमी आढळतो. प्रश्न जर असा विचारला की जगामध्ये सर्वात जास्त आढळणारा रक्तगट कुठला? तर ओ रक्तगट हा जगामध्ये सर्वात जास्त आढळणारा रक्तगट आहे. पुढचा प्रश्न पहा. निरोगी माणसाचा रक्तदाब रिकाम जागा एवढा असतो. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये जर विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही आतापासून जर अभ्यास जर केला तर आगामी तुम्हाला आगामी जी काय डिसेंबरमध्ये आरोग्य विभागाची जी आरोग्य शोध पदासाठी जी काय परीक्षा होणार आहे, या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला 90+ आरामशीर स्कोअर येऊ शकतो. 90+ 100% तुमचा स्कोअर येईल. आणि 90+ जर तुमचा जर स्कोअर असेल तर मित्रांनो कितीही भ्रष्टाचार जरी झाला तरी तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. 100% तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. जर अशा स्वरूपामध्ये जर अभ्यास जर केला तर मित्रांनो तुम्हाला 90+ स्कोअर हा 100% येऊ शकतो. आणि 90+ स्कोअर म्हणजे कितीही जरी भ्रष्टाचार जरी झाला तरी तुम्ही या ठिकाणी 100% लागणार. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा. निरोगी माणसाचा रक्तदाब एवढा असतो. निरोगी माणसाचा रक्तदाब तर 120 ते 80 mmHg यामध्ये निरोगी माणसाचा रक्तदाब असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेलं आहे. तर पहा आता पुढचा प्रश्न. बी जीवनसत्वाचे एकूण प्रकार किती? आता बी जीवनसत्व याचे एकूण प्रकार किती पडतात? 10, 4, 12 की यापैकी नाही? जरा लवकरात लवकर याचा आन्सर द्या. आता 96 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. 100 प्रश्न झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. एकूण 40 क्वेश्चन तांत्रिक या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. 96 नंबरचा प्रश्न आपला चालू आहे. तर पहा, बी जीवनसत्वाचे एकूण 8 प्रकार पडतात. किती? 8 प्रकार पडतात. लक्षात ठेवा 8 प्रकार पडतात. म्हणजेच या ठिकाणी यापैकी नाही ऑप्शन असणार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? हायड्रोक्लोरिक आम्ल. आता जेही फळ पहा आंबट असतं त्या फळामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असतं. म्हणजे आता तुमच्या या ठिकाणी लक्षात आलं असेल. बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आन्सर दिलेले. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. लिंबू या फळामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असतं. ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता लिंबामध्ये सायट्रिक आम्लसुद्धा असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटेल की सायट्रिक आम्ल लिंबामध्ये असतं. सायट्रिक आम्लसुद्धा लिंबामध्ये असतं आणि हायड्रोक्लोरिक आम्लसुद्धा लिंबामध्ये असतं. आणि लिंबू हा शब्द कुठल्या भाषेमधला आहे? तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर सांगायचं आहे. लिंबू हा शब्द मराठी भाषेमध्ये कुठल्या भाषेमधून आलेला शब्द आहे? पोर्तुगीज, फारसी, तेलुगू की तामिळी? तर कोणत्या भाषेमधून लिंबू हा शब्द मराठी भाषेमध्ये रूढ झाला आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. ग्रामसेवक भरती 2014च्या भरतीला हा विचारलेला प्रश्न आहे. कोणता रोग विषाणूशी संबंधित आहे? क्षयरोग, कुष्ठरोग, कॉलरा की यापैकी नाही? विषाणूशी संबंधित म्हणजे विषाणूपासून होणारा आजार कुठला? क्षयरोग जीवाणूपासून होतो. कुष्ठरोग हा सुद्धा जीवाणूपासून होतो. कॉलरा हा सुद्धा जीवाणूपासून होतो. म्हणजे यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. जीवाणूपासून होणारे रोग कुठले? विषाणूपासून होणारे रोग कुठले? यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला याच्यावर सुद्धा लक्ष द्यायचं आहे. ऑस्पिरिन हे औषध कोणत्या रोगाचा प्रभाव रोखण्यासाठी वापरले जाते? ऑस्पिरिन हे औषध कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरले जाते? कॅन्सर, मधुमेह, एड्स की यापैकी नाही? तर पहा, ऑस्पिरिन हे जे काय औषध आहे, ऑस्पिरिन हे औषध अटॅक रुग्णावर वापरले जाते. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅकचा झटका येतो त्यावेळेस शेवटचा उपाय म्हणून ऑस्पिरिन हे औषध दिले जाते. म्हणजे यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पहा. मानवाच्या शरीरात तयार होणाऱ्या कोणत्या
कोणत्या पदार्थाचे टायलिन नावाचे पाचक द्रव्य असते? मानवी शरीरात तयार होणाऱ्या कोणत्या पदार्थाचे, म्हणजे असा प्रश्न असा पाहिजे होता की मानवी शरीरात तयार होणाऱ्या कोणत्या पदार्थांमध्ये टायलिन नावाचे पाचक द्रव्य असते, अशा स्वरूपामध्ये प्रश्न पाहिजे होता. म्हणजे पहा, चला मूळ जी काही जे काही कन्सेप्ट आहे त्यावर महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला फोकस मारायचं आहे. तर सरळ सरळ प्रश्न असा की टायलिन नावाचा जो काही घटक आहे तो कशामध्ये आढळतो? लाळेमध्ये आढळतो, रक्तामध्ये आढळतो की पेशीमध्ये आढळतो? तर टायलिन नावाचा घटक हे आपल्या लाळेमध्ये आढळतो. ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. आपल्या लाळेमध्ये टायलिन नावाचा जो काही घटक आहे, या घटकामुळे आपल्याला जे काय अन्न आहे ते अन्न आपल्याला गोड लागण्यासाठी मदत होते आणि लाळेमुळे हे जे काय आपलं अन्न आहे ते ओलसर होऊन आपल्या शरीरामध्ये जाण्यासाठी त्याची मदत होते. कशाची होते? टायलिन, म्हणजे लाळेमध्ये जो काही घटक असतो टायलिनची मदत होते. आणि आपल्या कानशिलाजवळ, या कानाजवळ 3 आणि या कानाजवळ 3 अशा एकूण 6 ग्रंथी आहे की ज्यापासून लाळ स्रावत असते. ज्यावेळेस आपल्याला भीतीदायक एखादी घटना घडली असेल किंवा एखादं डिप्रेशनची जर घटना घडली जर असेल तर आपल्या शरीरामधून लाळ गळणे हे बंद होत असते. त्यामुळे आपली बोबडी वळण्यासाठी त्याची मदत होत असते. तर पहा या ठिकाणी आता पेशी, तर पेशीचा शोध सर्वप्रथम फुंक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाईल पेशीचा शोध कोण लावला? तर पेशीचा शोध फुंक या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. तर पेशीपासून ऊती बनतात आणि ऊतीपासून आपलं शरीर म्हणजे अवयव बनत असतं. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक कुठला, असा जर प्रश्न आला तर तो पेशी आहे. रक्ताविषयी लक्षात ठेवा, रक्त एकूण 2 घटकाचं बनलेलं आहे. एक म्हणजे द्रव्य आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी पहा रक्त द्रव्य आणि रक्त हे आपलं आपलं जे काही रक्त आहे 2 घटकापासून बनलेले, एक म्हणजे द्रव्य आणि पेशीपासून बनले. तर आपल्या रक्तामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि चपटे पेशी अशा स्वरूपामध्ये 3 प्रकारच्या पेशी असतात. तांबड्या पेशी आपल्या शरीराच्या इतर भागांना ऑक्सिजन पुरवण्याचं कार्य करतात. पांढऱ्या पेशी आपल्या शरीराचं संरक्षण करतात. तर चपटे पेशी आपल्या शरीराला जर कुठं जखम झाली असेल, म्हणजे आपल्या शरीरातून कुठं जर रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव थांबण्यासाठी जे काही चपटे पेशी असतात हे याचं कार्य करत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं असतं. रक्त हे आपल्या शरीराच्या एकूण वजनाच्या 9% रक्त आपल्या शरीरामध्ये असतं. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आपण एकूण 40 तांत्रिक प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही सजेशन या व्हिडिओच्या दृष्टिकोनातून द्यायचं असेल किंवा तुम्हाला कुठलं जर मला सजेशन तुम्हाला जर द्यायचं असेल तर युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आपली जी काही कमेंट, तुमचं मत या ठिकाणी मांडू शकता. नक्की युवराज अकॅडमी 24 या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंटचं स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो. आणि मित्रांनो, जी काय आपली आरोग्यसेवकची जी काय परीक्षा आहे, या परीक्षा पूर्ण होईपर्यंत तुमचे मी जे काय तांत्रिक प्रश्न आहे पूर्णपणे कव्हर करून देण्याचा प्रयत्न या चॅनलवरून करणार आहे. त्यामुळे तुम्ही मला सहकार्य फक्त एवढंच करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, सर्वांना गुड नाईट. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.